भाजप महापालिकेच्या युद्धातही जिंकली आणि तहातही काँग्रेसला एकाकी पाडण्यात यश. महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध करून भाजपाने शहराच्या सत्ताकरणाचा श्री गणेश धडाक्यात केला. काठावरचे बहुमत असतानाही संख्याबळाची अचूक जुळवाजुळव करत भाजपाने मजबूत बहुमत उभे केले. निवडणुकीच्या रणधुमाळीत एकवटलेले विरोधकांना निष्प्रभ केले. यंदा भाजपने महापालिका निवडणुकीपासून सावध आणि मोजकी पावले टाकली. संघर्ष टाळत पण डावपेचात आक्रमक राहून भाजपने युद्धातही आणि तहातही विजय मिळवला. आणि हे चित्र आहे. बिनविरोध निवडीमुळे केवळ सत्तेवरच नव्हे तर महापालिकेच्या आगामी राजकारणावरही भाजपची पकड अधिकच मजबूत झाली आहे. यंदा महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध सारे असेच चित्र होते. महायुतीत असलेले राष्ट्रवादी, अजित पवार आणि शिंदेसेना स्वतंत्र लढत होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची आघाडी होती. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाआघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने छुपा समझोता केला होता. तीनही पक्षांनी एकमेकांविरोधात उभे केले नाही. उलट एका प्रभागात तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पॅनलमध्ये काँग्रेसला 2 जागा देण्यात आल्या. भविष्यात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असे चित्र निर्माण केले गेले. त्यात शिंदे सेनेने भाजपसोबतची युती तुटताच सर्वच प्रभागात उमेदवार उभे करून आवथ्यावर पडले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.